तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि बँक खात्यामध्ये आपले पैसे जमा करून घेण्यासाठी जर तुम्ही IPBP म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट काढलं असेल तर सर्वात आधी तुम्हाला तुमचं DBT आधार सीडिंग आधार मॅपिंग हे ॲक्टिवेट आहे का ते तुम्हाला सर्वात आधी ऑनलाईन चेक करायचं आहे। ते जर ॲक्टिवेट नसेल तर तुमच्या खात्यामध्ये कधीच पैसे जमा होणार नाही। तर कसं चेक करायचं सोप्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी सांगतो। सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये असलेलं गूगल ओपन करायचं आहे। त्या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे NPCI सर्च केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा सर्वात पहिलं जे आहे पोर्टल ते या ठिकाणी दिसून येईल NPCI.org त्यावर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। तर बघा त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी स्क्रोल करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कन्झ्युमर बटनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर भारत आधार सीडिंग इनेबल या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर NPCIचं या ठिकाणी पोर्टल ओपन होईल। तर बघा पोर्टल ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे 4 लाईन दिसत आहे त्यावर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला आधार मॅपिंग स्टेटस या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे। तर बघा या ठिकाणी सर्वात आधी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि चेक स्टेटस या बटनवर क्लिक करायचं आहे। तर बघा जो मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल। तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे। तर बघा या ठिकाणी जे आहे ते पेज ओपन झालेलं आहे आणि या ठिकाणी बघा तुमच्या आधार क्रमांकाचे शेवटचे अक्षर इनेबल्ड फॉर DBT म्हणजे तुमच्या या बँकेमध्ये पैसे येऊ शकतात। आणि सर्वात खाली तुम्ही पाहू शकता या ठिकाणी इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे। म्हणजे त्या बँकेचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक तुमच्या कोणत्याही योजनेचे पैसे घेण्यासाठी ॲक्टिव्ह आहे। तर बघा या ठिकाणी जर तुमचं इंडिया पोस्ट पेमेंट बँक या ठिकाणी ॲक्टिवेट दाखवत असेल तर या ठिकाणीच तुमचे पैसे याच बँकेमध्ये येणार आहे। काळजी करण्याची काहीच गरज नाही। जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।